आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. आपण आलो आहोत पनवेलमध्ये. आपण मेन कोर्सचे किंवा मधल्या वेळच्या खाण्याचे भरपूर पदार्थ शिकतो, पण कधी कधी काय होतं, हे मेन कोर्सचे पदार्थ असतात ते खूप केले जात नाहीत आणि जे मधल्या वेळचं खाणं असतं तेच आपण एक वेळचं जेवण म्हणून करू शकतो. आज आपण अशीच काही खाणी शिकणार आहोत, पण ती कुठली गृहिणी आपल्याला शिकवते ते बघूया. आजची आपली गृहिणी आहे ललिता घोगरे. नमस्कार. नमस्कार. आमच्या कार्यक्रमात स्वागत. आणि तुम्ही इतकी सुंदर रांगोळी काढलेत आणि इतकं छान सजवलेत, सो थँक्यू व्हेरी मच. खूपच अप्रतिम त्यांनी बाहेर स्वागताची तयारी केली, जय्यत जोरदार. सो थँक्यू अगेन. आणि घर इतकं सुंदर तुम्ही बघताय. आम्ही त्यांच्या घरात आतमध्ये असं मस्त जिना आहे, त्याच्यावर गप्पा मारत बसलोय. तुम्ही कोण कोण बसता इथे गप्पा मारायला? आम्ही, माझा मुलगा, सुनबाई ते बसतात, कधी आम्ही दोघं. आणि विशेष म्हणजे माझे भाचे जे येतात ना, ते असे लाईन मध्ये बसतात. छोट्या छोट्या भाच्या आहेत, त्यांना खूप मजा वाटते जिण्यात बसायला. पण हे एवढं सगळं मेंटेन करणं. आणि मी स्वतः करते. आता सुनबाई आल्या, मार्च मध्ये मुलाचं लग्न झालं, नाहीतर हे सगळं मी एकटी करते. एवढं रोजच्या रोज सगळं सफाई. त्यातल्या त्यात आमचे हे यांनी खवय्ये आहेत तुमच्यासारखे. वेगळ्या वेगळ्या डिश पण त्यांना घरातल्याच आवडतात. एवढं करून मी घरातल्या घरात साडीचा बिझनेस पण करते आणि मिस्टरांची सगळी बाहेरची कामं पण करते. मुलं इथपर्यंत पोहोचले, त्यांच्या ऍडमिशन वगैरे सगळं सगळं करायचं. काय एज आहे मुलांचं? नाव काय? मंगेश माझा मुलगा. तो आता HSBC फायनान्स मध्ये आहे जॉबला, पोर्टला ऑफिस आहे त्याचं. आणि मुलगी, त्याने MBA केलंय. आधी VJTI मधून डिग्री केली मेकॅनिक मध्ये. तिथे पण ऍडमिशनला मी, माझे मिस्टर, आम्ही गेलो होतो. MBA ला पण आम्ही गेलो होतो ऍडमिशनला. आणि मुलगी आहे एक, तिने पण HR मध्ये MBA केलेलं आहे. ती आता अंधेरीला असते. तिचं पण लग्न झालं. ते जावई पण MBA आहेत. तुम्ही ऍक्च्युली आता बिझनेस करायला मोकळं झाले. साडीचा बिझनेस करा, घर मेंटेन करा, या सगळ्याला आता तुम्हाला भरपूर वेळ मिळतो. हो. मग आणि मिस्टर काय करतात? मिस्टर रिलायन्स मध्ये HOD आहेत, ते मोठ्या पोस्टवर आहेत ते पण. तुम्हीच चारी पदार्थ शिकवता? हो. तुम्ही चारी शिकवता. त्यातल्या पहिल्या पदार्थाची काय तयारी केली? पहिल्या तयारी केली याची ज्वारीच्या पिठाची बर्फी. ज्वारीच्या पिठाची. मी एका ठिकाणी गेले होते कॉम्पिटिशनला. तिथे मी तिला, आता बर्फी नाव दिलं, तेव्हा मी तिला मुद्दाम अन्नपूर्णा नाव दिलं होतं, कारण ज्वारीला खालच्या दर्जाचं समजतात. अत्यंत हेल्दी असं ते धान्य. पण ज्वारी हा असा एक धान्य असं आहे का गरीबापासून श्रीमंतापर्यंत ती भाकरी खातात, पण तिला खाली समजतात. ज्वारीचं काय बनणार असंच वाटतं सगळ्यांना. नाही, आज आपण त्यामुळे आम्हाला ही बर्फी शिकायची आहे, तर त्याचं साहित्य आम्हाला सांगा. साहित्य: ज्वारीचं पीठ, पिठी साखर, खजूर, काजू पावडर, पिस्ता पावडर, चारोळी, वेलची पावडर, तूप आणि चेरी. आणि वहिनी, आता आधी आपण साजूक तूप भरपूर घेतलेलं. भाजायचे पीठ काय? भाजायचं ज्वारीचं पीठ तुपात भाजायचं टाकून. ज्वारीचं पीठ पचायला हलकं असतं. खूप हलकं असतं आणि वजन पण वाढत नाही, विशेष म्हणजे. आणि थंड असतं. तेच म्हणजे बाजरी आणि ज्वारी या दोन पिठांमध्ये ज्वारीचं पीठ बऱ्यापैकी थंड असतं, बाजरीचं आपल्याला म्हणून ते हिवाळ्यात खातात बाजरीचं. त्या हवामानानुसार ते खाल्लं पाहिजे. आता मला असं वाटतं हिवाळा ऋतू या वर्षी तर आलाच नाही, तर त्याच्यामुळे जर बाजरीचं खायचं असेल तर त्याच्यात थोडस ज्वारीचं घालायला हलकं आणि खाल्लं तर जास्त चांगलं. वहिनी, तुमचं गाव कुठचं? माझं गाव म्हणजे माझं सासर आणि माहेर दोन्ही विदर्भातलं आहे. मी नागपूरचं माहेर आहे माझं, आणि सासर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर आहे. आणि मेहकरच्या शेजारी एक छोटस गाव आहे पिंपरी माळी म्हणून, तिथलं सासर आहे माझं. इंटिरियर. पण मग तुम्ही जाता? हो, जाते सणा
किती तास लागतात इकडनं? म्हणजे मुंबईवरून थोडे कमी लागतात, हा. 8 तास तरी लागतात. पण नागपूरवरून जायचं असलं की लांब पडतं, म्हणजे 10 तास तरी लागतातच. बापरे. बस म्हणजे 2 वेगळे कार्यक्रम करायला. हा. सासरचा कार्यक्रम वेगळा आणि माहेरचा वेगळा ना. एका वेळेला दोन्ही नाही करू शकत. पण मला वाटतं तुम्हाला जास्ती जायलाच मिळालं नसेल, माहेरी पण आणि सासरी पण. दोन्ही मुलगे आणि घर सांभाळण्यात तुम्ही मला वाटतं बऱ्यापैकी अडकला असेल ना. नाही, मुलांच्या शिक्षणाच्या वेळेला मी होते अडकून, तेव्हा मी खूप जपलं स्वतःला, कारण मुलांचं करिअर मला खूप महत्वाचं वाटत होतं. बरोबर. म्हणजे इव्हन लग्न विघ्न असले परीक्षेच्या वेळेला तरी आम्ही जात नव्हतो. आता हे बस आता झालंय खमंग. हो, आता ह्याच्यात तुम्हाला जे जे जिन्नस मिसळायचे ते तुम्ही आता मिसळा. हा, थोडं गार होऊ द्यायचं, कारण हाताने मिक्स करायचंय ना. हा, ओके. तर थोडस गार होऊ द्यायचं. थोडंसं गार व्हायला पाहिजे. आता ते तूप आहे चांगलं कडकडीत असं, तर शक्य नाहीये एवढ्या गरम ह्याच्यात आपल्याला खजूर मिसळायचे आणि पण बरंच काय. पिठी साखर, काजू पावडर मिक्स करायची. ओके, ठीक आहे. तर थोडंसं ते गार करून घेऊया आणि मग उरलेले जे सगळे जिन्नस आहेत ते त्याच्यात मिक्स करूया. पीठ आता चांगलं गार झालंय आणि वहिनी काय काय आणि कसं कसं मिक्स करणार? आता हे आपण या भांड्यात घेऊया सगळं. आता हे जसं थोडंसं पातळ वाटतंय, पण मला वाटतं मग हे सगळं आल्यानंतर घट्ट होतं ते, कारण खजूर आहे ना, त्याच्यामुळे हे घट्ट होतं. अच्छा, मला सांगा, खजूर जो आपण आता हा घेतलाय तर एक्झॅक्टली कसा? हा काळा खजूर असतो ना, काळा खजूर मिळतो. साधा खजूर वेगळा असतो, हा काळा खजूर. याच्यामध्ये आयरन भरपूर असतं, त्याच्यामुळं ज्वारी सोबत ते खूप छान मॅच होतं, त्याची टेस्ट वेगळीच येते. पण तुम्ही याच्या बिया काढून काय शिजवून नाही मळलं नुसतं? बिया काढून असं मळून घ्यायचं, असं हातावर. हे बघा, सॉफ्ट आहे, असं मळून घ्यायचं. आता हे आपण याच्यात मिक्स करूया. काय प्रमाण असं काही तुम्ही ठरवलंय? हो, 1 वाटीला अर्धा वाटी खजूर घ्यायचंय. 1 वाटी ज्वारीचं पीठ असेल तर अर्ध वाटी खजूर घ्यायचं. ओके, तो मऊ केलेला. आता ह्याच्यातला अर्धा लागेल आपल्याला? नाही, हा पूर्ण लागेल. हा पूर्ण लागेल. हे आपण असं याच्यात टाकूया आणि याच्यात पिठी साखर घालूया. चवेला पिठाच्या चवेसाठी घालायची. आणि ही काजू पावडर. आणि आता सगळं वेलची, छान सुगंध येण्यासाठी वेलची. चारोळी पण आतच घालून? नाही, हे वरून. हे सगळं असं हाताने मिक्स करून घ्यायचं छान. मला वाटतं निघताना आता तुमच्या म्हणते सगळेच कामावर जाणारे लोक आहेत ना, मग डब्यात रोज एक स्वीट डिश अगदी खावीशी वाटते. तुम्ही डबा पण सॉलिड देत असाल? हो, कधी कधी. सगळे घरचे मेंबर्स अगदी लकी आहेत. तर तेव्हा मग एक वडी दिली स्वीट डिश म्हणून, की नुसतंच मैदा किंवा खवा पोटात जाते, हे असं पौष्टिक असतं. किंवा संध्याकाळी जेव्हा या लोकांचं चहाची वेळ वगैरे होते, त्याच्यानंतर भूक नसते, पण एक चहा बिस्किट खाल्ल्यानंतर असं वाटतं थोडं काहीतरी एनर्जी लेवल्स पाहिजेत वाढायला. सो तेव्हा एखादी वडी खाल्ली बेस्ट, किंवा चहा पीत नसाल तर एखादी वडी आणि दुधाचा ग्लास, दॅट्स इट. माझ्या मुलाला पण कधी ऑफिसमध्ये काही चांगली बातमी वगैरे असली तर त्याच्या ऑफिसची मुलं म्हणतात की काहीतरी मंगेश स्वीट लेके आना कल. तर तो बाजारातली मिठाई नाही सांगत, मम्मी काहीतरी आहे का आपल्या घरात. पण कशाला तू बाजारात येणार? कारण मम्मी इतकी सुगरण आहे, तर मला वाटतं बाजारात जायचं, उगाच महागाचं घ्यायचं, मग ताजं नसणार ते अन्न ते घ्यायचं. अशापेक्षा आईचं कौतुक आपल्याला करायला मिळतं, केवढं त्याला प्राऊड वाटत असणार आहे. साध्या माझ्या ह्याच्या पोळ्या असतात ना, चपात्या म्हणजे त्या पण त्याच्या ऑफिसमध्ये खूप आवडतात. तुमच्याकडे घडीचे असतात? नाही, घडीचे असतात. आता फुलके पण करते, पण घडीच्या जास्त असतात. घडीचे आणि छान सॉफ्ट असतात. माझ्याची पोळी 4 दिवस राहिली तरी मऊच असते. चला, हे झालं की आता एक पोळी पण करूया. आणि आहे आपल्या ह्याच्यात पोळी आहे, काळजी नका. मी काय, कारण मला सगळं खवईगिरी करायची असल्यामुळे माझ्या पोटाची मला खूप काळजी असते, तर सगळ्या प्रकारचं खायचं असतं मला. तर आता हे पण खायचंय. सो हे छान एकजीव झालंय. आता हे तुम्ही आता आपण ताटात थापूया, एका प्लेटला तूप लावून त्याच्यामध्ये थापूया. वरून चारोळी आणि हे लावायला लागेल ना वरून असं टाकून. ओके, ठीक आहे, त्याची तयारी. मिश्रण झालेलं आहे एकजीव. आणि आता ते ग्रीस करून आणलेले आहे, तूप लावून ताटलीला आपली आलेली आहे ताटली. पहिली घालायचं ना याच्यात? याच्यात घालायचं.
शेप आपल्याला हवा तो आपण घेऊ हवा शकतो, नाही का? हवा तो वापरता. शंकरपाळ्यांचा चौकोनी गोल पाहिजे तर गोल. असं. आता हे थापतानाच तुम्हाला हे घालायचंय? हे पसर घालू मी? हो घाल ना, घाल. सगळीकडे घालायचं? सर्व दूर असं म्हणून ते हाताने थापायचं, म्हणजे सर्व दूर लागतं. बस. चारोळी हे सेट व्हायला एक 5-10-15 मिनिटं फ्रीज मध्ये होते ते. अच्छा, फ्रीज मध्ये ठेवणार? फ्रीज मध्ये असंही ठेवलं तरी लगेच होतं. आणि आपल्याला घरी करायचं तर मग करून आपण ठेवू शकतो. हे टिकत 15-20 दिवस काही होत नाही, कारण याच्यात पाण्याचं काही प्रमाण नाहीये ना, आणि सगळं कोरडं आहे. बरोबर, म्हणजे आपल्या लाडवांसारखंच ना, लाडू वगैरे कसे तसं 10 दिवस राहतात व्यवस्थित. तर त्याच्यामुळे आपण हे करून ठेवू शकतो, नेऊ शकतो कुठेही. तर हे व्यवस्थित झालेलं आहे इव्हन. आता हे जमलेलं आहे. आपण आता शेप मध्ये त्या वड्या कापून घेऊया. आपण काय शेप देतोय आता? शंकरपाळा? शंकरपाळ्याचे. ओके, ठीक आहे. आम्ही छान शेप देतो, ह्याला कापून घेतो आधी व्यवस्थित. पण तुम्हाला साहित्य करते घ्यायला हरकत नाही, लिहून घ्या. ज्वारीची बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ज्वारीचं पीठ, पिठी साखर, खजूर पेस्ट, काजूची पेस्ट, पिस्त्याची पावडर, चारोळी, वेलची पावडर, तूप आणि चेरी. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये ज्वारीचं पीठ भाजून घ्यावं. तयार मिश्रण एका बाउल मध्ये काढून त्यामध्ये खजूर पेस्ट, पिठी साखर आणि वेलची पावडर घालून ते एकजीव करून घ्यावं. ताटाला तूप लावून त्यावर तयार मिश्रण थापावं. त्यावर काजू, पिस्त्याची पावडर आणि चारोळी घालून त्याच्या वड्या पाडाव्यात आणि बर्फीवर चेरी लावून गार्निशिंग करावं.